सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्रात सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी 7 मार्चला ग्राउंड झाला आणि ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालं 7 मार्चला सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी, तर त्याच विद्यार्थ्यांचा ग्राउंडचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। सकाळी किती वाजता विद्यार्थी ग्राउंडच्या अंदर जात आहे आणि बाहेर किती वाजता त्या ठिकाणी निघत आहे, किती वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर थांबून ठेवलं जात आहे आणि त्याचबरोबर आज काय विद्यार्थ्यांनी चुका केल्या होत्या तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आला आहे। कोणत्या चुकापासून आपल्याला वाचायचं आहे, कोणत्या चुका आपल्याला करायचे नाही आहे। त्याचबरोबर 100 मीटर रनिंगची सिस्टीम कशा प्रकारे 100 मीटरमध्ये मुलांना थोडेफार कमी मार्क्स त्या ठिकाणी पडत आहे। 100 मीटरची प्रोसेसिंग कशा प्रकारे, त्याचबरोबर जे आहे त्या ठिकाणी आपलं ग्राउंड त्या ठिकाणी किती वाजता होत आहे, जे सकाळी बॅच आहे 5 वाजताची बॅच आहे, 8 वाजताची बॅच आहे, 10 वाजताची बॅच आहे, 2 वाजताची बॅच आहे, 12 वाजताची बॅच आहे। या बॅचचं ग्राउंड 100 मीटर 1600 मीटर रनिंग किती वाजता त्या ठिकाणी चालू होत आहे आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी 100 मीटर 1600 मीटर रनिंग किती वाजेपर्यंत त्या ठिकाणी होत आहे। त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे आणि ग्राउंडपर्यंत आपल्याला जायचं कसं आहे, राहण्याची जेवणाची फ्रीमध्ये व्यवस्था कुठं आहे याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। जायचं कसं सेंटरपर्यंत याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई मरोळ या भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी 5 भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। सर्वात पहिले जे विद्यार्थी मित्रांनो सेंटरपर्यंत जायचं कसं ते तुम्हाला सांगून देतो। कोणत्या कानाकोपऱ्यातून येत असाल तर सर्वात पहिले आपल्याला CSTला येत आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। तिथं आल्यानंतर तिथून तुम्ही घाटकोपरची लोकल पकडा, 10 रुपये तिकीट आहे। घाटकोपर रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर घाटकोपर रेल्वे स्टेशनपासून जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही घाटकोपर रेल्वे स्टेशनलाच लागून घाटकोपर मेट्रो स्टेशन आहे। घाटकोपर मेट्रो स्टेशनवर जा आणि तिथं मरोळ नाक्याची तिकीट फाळा 20 रुपये तिकीट आहे मरोळ नाक्याची। तर घाटकोपर मेट्रोनं तुम्हाला 20 रुपयात त्या ठिकाणी मरोळ नाकापर्यंत ती मेट्रो सोडणार आहे आणि मरोळ नाकाला जसे उतरले तर तिथून 1.5 किलोमीटर अंतरावर जे विद्यार्थी मित्रांनो मरोळ पोलीस मुख्यालयाचा ग्राउंड आहे। तर तिथून पैदल गेले तरी चालते किंवा तुम्ही त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सिटी बसने गेले तरी 10 रुपये तिकीट आहे। पण ऑटोनं जर तुम्ही गेले तर ऑटोवाला त्या ठिकाणी जास्त लुटते, म्हणजे ऑटोवाला त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 80 रुपये 100 रुपये 150 रुपये अशा प्रकारे मीटरनं पैसे घेते, लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे आणि त्या रोडनं जे विद्यार्थी मित्रांनो ट्रॅफिक राहते, कारण की तिथं महानगरपालिकेचं रोडचं काम त्या ठिकाणी चालू आहे, जास्त ट्रॅफिक राहते। तर पैदल गेलेलं तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे। 1.5 किलोमीटर आहे आणि तिथंच पोलीस मुख्यालयापाशी तुम्ही गेल्यानंतर तिथून आणखीन जे आपल्याला 150 मीटर अंतर पैदल चालायचं आहे। त्या ठिकाणी राम मंदिर आहे, त्या ठिकाणी सर्वांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। दोन्ही टाइम आपल्याला जेवायला भात त्या ठिकाणी भेटणार आहे। तर अशा प्रकारे त्या ठिकाणी सोय करण्यात आली आहे। तर आज ग्राउंड कशा प्रकारे झालं तर सर्वात पहिले काही मुलांनी त्या ठिकाणी चुका केल्या त्या तुम्हाला सांगून देतो। आज काही विद्यार्थी दुपारी 2 वाजता नंतर त्या ठिकाणी आले तर त्यांना डायरेक्ट या ठिकाणी घरी पाठवण्यात आलं। तर ह्या चुका आपल्याला करायची नाही, ह्या गोष्टीचं लक्षात ठेवायचं। जो काही आपला रिपोर्टिंग टाइम आहे त्याच्या अगोदर 1-2 घंटा अगोदर गेले चालते किंवा त्या टाइमातही गेले तरी त्या ठिकाणी ग्राउंडमध्ये घेतल्या जाणार आहे, लक्षात ठेवा। तर आता ग्राउंड किती वाजेपर्यंत होत आहे, जे सकाळी 5 वाजताची बॅच आहे, 6 वाजताची बॅच आहे, 8 वाजताची बॅच आहे, या विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड होत आहे तर सकाळी जवळपास 6 ते 9च्या दरम्यान या बॅचच्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड होत आहे। सकाळी 5 वाजताची, 6 वाजताची, 8 वाजताची, ठीक आहे। सकाळी 6 ते 9च्या दरम्यान जे 10 वाजताची बॅच आहे, 12 वाजताची बॅच 100 मीटर आणि 1600 मीटर होत आहे, ठीक आहे। त्यानंतरची जी बॅच आहे 10 वाजताची बॅच आहे, 12 वाजताची बॅच आहे, या बॅचचं जे ग्राउंड होत आहे जवळपास 10 ते 1 वाजताच्या दरम्यान 100 मीटर 1600 मीटर रनिंग होत आहे। त्यानंतर दुपारी जे 2 वाजताची बॅच आहे त्या विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे 4 वाजता 3 ते 4 वाजता 100 मीटर आणि 1600 मीटर रनिंग पहिला इव्हेंट त्या ठिकाणी होत आहे, लक्षात ठेवा। आणि गोळाफेकसुद्धा लवकर होत आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला चुका कोणत्याने करायचे ते तुम्हाला सांगून देतो। ग्राउंडच्या अंदर जाण्यापूर्वी हलकंसं जेवण करून जा, हलकासा नाश्ता करून जा किंवा त्या ठिकाणी फळ फ्रूट खाऊन जा किंवा ग्राउंडच्या अंदर सुद्धा फळ फ्रूट तुम्ही त्या ठिकाणी नेऊ शकता, ठीक आहे। तर ह्या काही गोष्टीत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आज ग्राउंड कशा प्रकारे झालं, सर्वात अगोदर विद्यार्थी त्या ठिकाणी गेटच्या अंदर गेले, त्याचबरोबर तिथं रांगेमध्ये लागत आहे, रांगेमध्येच त्या ठिकाणी भरपूर वेळपर्यंत उभं राहावं लागत आहे। त्यानंतर त्या ठिकाणी रॅकीमध्ये बॅगा ठेवायला लावत आहे आणि बॅगा ठेवल्यानंतर आपल्याला वरचं डॉक्युमेंट 3च ठेवायचा, ओरिजिनल आधार कार्ड, ओरिजिनल हॉल तिकीट आणि 2 पासपोर्ट फोटो, बस एवढे डॉक्युमेंट लागते ओरिजिनल। बाकी कोणतेही डॉक्युमेंट त्या ठिकाणी नेऊ नका, बाकी सर्व डॉक्युमेंट बॅगेमध्ये ठेवायचं आहे। आणि हे काही झाल्यानंतर आपलं डिटेल इंचार्ज आपल्याला त्या ठिकाणी टेबल नंबर पाशी नेते आणि टेबल नंबरचे पाशी ज्या टेबल नंबरवर आपला रोल नंबर आहे तर त्या रांगेमध्ये आपल्याला लागायचं आहे
आणि तिथंच आहे जे विद्यार्थी मित्रांनो टेबल नंबरवर आपलं त्या ठिकाणी त्यांना आधार कार्ड दाखवावं लागतं, आपला पासपोर्ट फोटो त्या ठिकाणी चिपकवला जाते, त्यानंतर आपलं सिग्नेचर त्या रजिस्टरवर घेतलं जाते, म्हणजे आपण हजर राहिलो बा त्या दिवशी. आणि हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी काय होतं, हे काही झाल्यानंतर एक फॉर्म आपल्यापासून लिहून घेतलं जात आहे, प्रतिज्ञापत्र. आपलं पूर्ण नाव लिहायचं आहे, त्याचबरोबर आपलं त्यामध्ये सिग्नेचर करायचे, ॲप्लिकेशन नंबर टाकायचे, तारीख लिहायची आहे आणि त्यांच्याजवळ तो फॉर्म सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी उंचीपाशी नेला जात आहे, उंची छाती त्या ठिकाणी मोजल्या जात आहे मशीनमध्ये आणि त्या ठिकाणी आपल्याला डिजिटल प्रमाण दाखवलं जात आहे, उंची किती आहे, छाती किती आहे, वजन किती आहे, ठीक आहे. आणि हे काही झाल्यानंतर आणखीन समोर आपल्याला का मंडपापाशी त्या ठिकाणी नेला जातं आणि मंडपामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो चेस्ट नंबर त्या ठिकाणी दिला जात आहे. चेस्ट नंबर दिल्यानंतर दोन्ही पायाला त्या ठिकाणी चिपा लावून दिल्या जात आहे. दोन्ही पायाला चिपा आपल्यालाच लावायची आहे, आपली जबाबदारी राहते. आणि त्या चिपा ज्या विद्यार्थी मित्रांनो पक्काट बांधा, जेणेकरून त्या निसटल्या नाही पाहिजे. निसटली तर आपली जिम्मेदारी राहते, ऑब्जेक्शन घेतलं तरी त्या ठिकाणी घेतल्या जात नाही, एक लक्षात ठेवा. ते आपलं चालू देत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर त्या चिपा पायाच्या बरोबर बांधून ठेवा, जेणेकरून निसटल्या नाही पाहिजे, ठीक आहे. आणि हे काही झाल्यानंतर एका हॉलमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाठवलं जाते, त्या ठिकाणी आपलं बायोमेट्रिक होतं, थंब वगैरे घेतलं जात आहे, आपला फोटो त्या ठिकाणी काढला जात आहे. त्याचबरोबर आपलं जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी थंब वगैरे त्या ठिकाणी घेतलं जातं कम्प्युटरमध्ये आणि दोन्ही पायाचे जे चिपा आहे त्या स्कॅन त्या ठिकाणी केलं जात आहे. आणि आणखीन आपल्याला समोर एका टेबल नंबरपाशी पाठवलं जातं आहे, तिथं सुद्धा दोन्ही पायाचे चिपा स्कॅन केल्या जात आहे. त्यानंतर आणखीन आपल्याला एका मंडपामध्ये बसून ठेवलं जातं 50 विद्यार्थ्यांची बॅच. तर तिथं आपला जो डिटेल इंचार्ज आहे तर तो आपला 50 विद्यार्थ्यांची जी बॅच आहे तर त्यांना इव्हेंटसाठी त्या ठिकाणी नेला जो इव्हेंट होता आहे. तर त्या ठिकाणी 100 मीटर रनिंग जे विद्यार्थी मित्रांनो पहिला इव्हेंट त्या ठिकाणी होत आहे. 100 मीटरची जी आपण प्रोसेसिंग जर पाहिलं तर 100 मीटरसाठी जे सिस्टीम जी आहे 100 मीटरची, तर अशा प्रकारे 100 मीटर आहे त्या ठिकाणी 3 विद्यार्थी त्या ठिकाणी 100 मीटर रनिंगसाठी सोडत आहे. आणि एकदम एंडिंगला जर आपण पाहिलं तर एंडिंग पॉईंटला या ठिकाणी खाली जे विद्यार्थी मित्रांनो सेन्सर आहे, वर्तनी आहे आणि स्टार्टिंग पॉईंटला जे त्या ठिकाणी सेन्सर नाही आहे, तर एकदम एंडिंग पॉईंटला सेन्सर त्या ठिकाणी आहे. स्टार्टिंग इथं 3-3 विद्यार्थी सोडत आहे आणि शिट्टी त्या ठिकाणी वाजवल्या जातात. शिट्टी जशी वाजली तशी पळायला लागते आपल्याला, जशी शिट्टी वाजली तसा टायमिंग काउंटिंग होतं आणि त्याचबरोबर एंडिंगला आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे. आणि 100 मीटर झाल्यानंतर लगेच आपल्याला काय होते, 1600 मीटर रनिंगसाठी नेते. 1600 मीटर रनिंगसाठी कोणकोणत्या बॅचमध्ये 50 विद्यार्थी सोडत आहे, कोणकोणत्या बॅचमध्ये 100 विद्यार्थी 1600 मीटर रनिंगसाठी सोडत आहे. तर 1600 मीटर रनिंग आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो बूट घालून त्या ठिकाणी धावा आणि 1600 मीटर रनिंग मारायच्या अगोदर पाणी वगैरे पहा, कारण की नळला त्या ठिकाणी सुकला राहते आणि ऊन जास्त त्या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा. तर आपल्याला 1600 मीटर रनिंग बिना शूजचं त्या ठिकाणी मारायचं नाही, बूट घालून धावा, कारण की कडक धडक ग्राउंड तिथलं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस आपल्याला चुका कोणत्याही करायच्या. भरपूर विद्यार्थी ट्रॅकच्या बाहेरून त्या ठिकाणी धावत आहे, तर ह्या चुका करायच्या नाही, आपल्याला ट्रॅकच्या काठाने धावत आहे. जेवढं तुम्ही ट्रॅकच्या काठाने धावसान तेवढं अंतर कमी येणार आहे, तेवढे जास्त मार्क आपल्याला पडणार आहे. आणि जेवढं काठाच्या बाहेर म्हणजे जेवढं तुम्ही बाहेरून धावसान तेवढं अंतर जास्त होणार आहे, तेवढं कमी मार्क्स आपल्यालाच भेटणार आहे. अशा प्रकारे आहे 1600 मीटर रनिंग. 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी गोळा फेकसाठी नेला जात आहे. गोळा फेकला त्या ठिकाणी 3 चार्ज दिल्या जात आहे, एक लक्षात ठेवा. जो सर्वात जास्त गेला त्याला आपल्याला मार्क दिले जातात आणि आपले सिग्नेचर त्या ठिकाणी केले जात आहे. आणि सिग्नेचर झाल्यानंतर जे विद्यार्थी म्हणून आणखीन आपल्याला त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. 50 विद्यार्थ्यांची बॅच आणि सर्वांचे त्या ठिकाणी सिग्नेचर घेतलं जातं. साहेब लोकांचे सुद्धा सिग्नेचर त्या फाईलवर घेतलं जात आहे आणि त्यानंतर आपल्याला गेटच्या बाहेर त्या ठिकाणी केलं जातं. अशा प्रकारे CP मुंबई मरोळचा आज ग्राउंड झाला. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून द्या, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या साठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.